कारण हे आहे ही लढाई जी आहे ती आपल्या जगण्या मरण्याची लढाई होती। काँग्रेसच्या शासन काळामध्ये आपल्या मागण्या होत्या, त्या मागण्यांसाठी आपण मोर्चे काढत होतो, आंदोलन करत होतो, संघर्ष करत होतो। पण त्या संघर्षासाठी आपल्याला एक घटनात्मक चौकटीमध्ये आपल्याला एक स्वातंत्र्य होतं, आपल्याला मोर्चे काढण्याचं स्वातंत्र्य होतं, आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य होतं, तहसील कचेरीमध्ये घेराव करण्याचं स्वातंत्र्य होतं। आपण दोन्ही जिल्हा परिषदांना, धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदांना घेराव घालून त्या ठिकाणी 36 तास 48 तास आपण त्यांचं कामकाज बंद पाडलेलं होतं। आपण रस्ता रोको केले, महात्मा फुल्यांचा सत्याचा अखंड म्हणत आपण रस्ता रोको केले। आपण भारतीय संविधानाची शपथ घेऊन आपल्या मागण्यांसाठी भारतीय राज्यघटनेचं 31वं कलम आहे, सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारं कलम, या कलमाचा अंमलबजावणी करावी म्हणून आपण आंदोलन केलं। आपण आदिवासी वन हक्कासाठी आंदोलन केलं। या देशातला मूळ रहिवासी जो आदिवासी आहे, त्या आदिवासीला हक्काची जमीन मिळाली पाहिजे, त्याला नांगरण्यासाठी शेत मिळालं पाहिजे, त्याला जगण्याचा आधार मिळाला पाहिजे, यासाठी आपण आंदोलन केलं। त्या आंदोलनासाठी काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला स्वागत आणि 63 लाभार्थ्यांच्या खासदारांनी सांगितलं 2 मागण्या, एक मागणी आदिवासींच्या हक्काचा कायदा बनला पाहिजे आणि दुसरी मागणी मनरेगा म्हणजे जी रोजगार हमी योजना महाराष्ट्रामध्ये होती त्याचं देश पातळीवरती अंमलबजावणी झाली पाहिजे। या दोन्ही मागण्या या देशातल्या कष्टकऱ्यांच्या मागण्या होत्या, या देशामध्ये घाम गाळणाऱ्यांच्या मागण्या होत्या। या मागण्या घेऊन लाभार्थ्यांचे खासदार लोकांना सांगितलं की गेल्या 75 वर्षामध्ये गोऱ्या लोकांच्या काळातले वन कायदे चालू राहिले, ही आमची चूक आहे, आम्ही आमची चूक कबूल करतो आणि या देशातल्या आदिवासींच्या स्वातंत्र्यासाठीचा वन हक्क कायदा बनवतो। हा कायदा बनवण्याचं ऐतिहासिक काम हे काँग्रेस सरकारने पुन्हा अंमलबजावणीसाठी संघर्ष सुरू झाला।